देशामध्ये राष्ट्रीय अधिवेशन झाल्यानंतर पुण्यामध्ये महाराष्ट्र राज्याचं भारतीय जनता पार्टीचं जे अधिवेशन आहे ते अधिवेशन झालं. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जे अधिवेशन झालं त्या अधिवेशनाला आदरणीय आमचे सर्वांचे नेते अमितजी आणि देवेंद्रजी हे अधिवेशनाला होते. आपण सर्वांनी त्या अधिवेशनामध्ये जी भाषणं झाली ती आपण सर्वांनी ऐकली. परंतु एक कार्यक्रम त्या अधिवेशनाच्या निमित्ताने संघटनात्मक दिला गेला. सर्व जिल्ह्यांमध्ये आपण सर्वांनी जसं पुण्यामध्ये अधिवेशन झालं त्याच पद्धतीचं जिल्ह्यामधलं अधिवेशन सुद्धा विस्तारित असं अधिवेशन घ्यावं आणि त्याचबरोबर सर्व आपल्या विचाराला मानणारा सर्व संस्था सर्व विचार परिवार यांना सुद्धा त्या अधिवेशनाला बोलवावं अशा पद्धतीचं अधिवेशन आपण करावं. 11 तारखेपर्यंत 3 ते 11 पर्यंत अधिवेशन जिल्हास्तरीय झाल्यानंतर मंडल निहाय सुद्धा त्याच पद्धतीचं अधिवेशन करावं आणि बूथ आणि शक्ती केंद्र तिथपर्यंत जाऊन प्रत्येकाने महायुती कशी जिंकेल या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी संघटनात्मक ताकद उभी करावी आणि त्या दृष्टिकोनातून आजची बैठक आज विक्रम पाटीलजी प्रदेशाचे सरचिटणीस आहेत ते आदरणीय निलेश स्वामीजी, आदरणीय निलेश स्वामीजी, प्रभाकर सावंतजी आणि सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. पण सर्वांनी एक संकल्प केला आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये महायुतीचे उमेदवार या तिन्ही मतदारसंघामध्ये कसे जिंकून येतील त्यासाठी प्रयत्न करा. परंतु याही व्यतिरिक्त एक अत्यंत महत्वाचा विषय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यामध्ये गेल्या 2-2.5 वर्षामध्ये जवळजवळ 6,500 कोटीपेक्षा जास्त निधी हा आपण तिथल्या असणाऱ्या रस्त्यांच्या कामासाठी दिलाय. आपण सर्वजण पाहता की सर्व कामांना खऱ्या अर्थाने सुरुवातही झाली. परंतु एक अत्यंत महत्वाचा प्रकल्प आपण कोकणामध्ये घेतला होता. कोकणामधील असणारी रेल्वे स्टेशन ही येणाऱ्या काळामध्ये त्यांचं बाह्य रूप जे आहे ते एअरपोर्ट सारखं असलं पाहिजे. त्या ठिकाणी रिक्षा स्टँड वेगळे असले पाहिजे, बस स्थानक वेगळी असली पाहिजे. प्रवाशांना एक पर्यटनाच्या दृष्टिकोनातून एक वेगळ्या पद्धतीचा दिलासा निर्माण व्हायला हवा या दृष्टिकोनातून कोकणामधील असणारी 12 ते 13 स्टेशन्स की त्या धर्तीवरती विमानतळाला जसं लूक असतं त्या धर्तीवरती करावी हे ठरवलं आणि तेव्हापासून कामाला सुरुवात झाली. सावंतवाडी असेल, कणकवली असेल, सिंधुदुर्ग नगरी असेल, त्याचबरोबर कुडाळ असेल, सिंधुदुर्गामधील असणारी सर्व रेल्वे स्टेशन ही खऱ्या अर्थाने तयार व्हायला लागली. टप्प्याटप्प्याने सर्व रेल्वे स्टेशनचं उद्घाटन करावं असं ठरवलं. 8 ऑगस्ट क्रांती दिन म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे तो एक दिवस डोळ्यासमोर ठेवून 8 ऑगस्टला यापैकी ज्या रेल्वे स्टेशन आता अंतिम टप्प्यात आले किंवा त्यांचं काम पूर्ण झालंय अशा काही रेल्वे स्टेशनचं उद्घाटन करावं असं आम्ही सर्वांनी योजलं आहे. त्यामुळे आपल्या सर्वांना 1-2 दिवसातच कोणत्या रेल्वे स्टेशनचं उद्घाटन केलं जाईल. आदरणीय आमच्या सर्वांचे नेते खरं तर गेल्या महिन्यातच आम्ही हे सगळं करणार होतो, परंतु
केंद्रातलं असणारं अधिवेशन आणि जागा हे अवेलेबल नसल्यामुळे ऑगस्ट महिन्यामध्ये हे करण्याचे ठरवलं आणि 8 तारखेला हे करणार आहोत. आणि या व्यतिरिक्त जेव्हा आम्ही इथे बऱ्याच वेळेला जिल्ह्यामध्ये किंवा जिल्हा कार्यालयात किंवा मध्ये येतो त्यावेळेला लक्षात येतं की हे सरकार जे आहे मग ते केंद्रातलं सरकार असेल किंवा राज्यातलं आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी असेल आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादांचं नेतृत्वातलं सरकार सामान्य माणसाचं सरकार आहे. आणि हा वारंवार उल्लेख होतो बजेट आणि बजेटचे असणारे प्रोव्हिजन्स या सगळ्या गोष्टीवरून आपल्याही सगळ्यांच्या लक्षात येते की सामान्य माणसाला केंद्रबिंदू म्हणून हे सरकार ज्यावेळेला काम करत आहे त्यावेळेला सामान्य माणसाच्या काही अडचणी असतील तर त्या सोडवणं हे अत्यंत गरजेचं आहे. परंतु मध्यंतरीच्या काही दिवसांपासून वारंवार आपल्या सर्वांकडून जेव्हा लक्षात येतं की लोकशाही दिनाच्या निमित्ताने येणाऱ्या सर्व जे जे कोणी या सगळ्या विषयामध्ये येत असतात किंवा त्यांच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून जेव्हा येत असतात त्यांच्या विषय जे आहेत ते कुठेतरी अधिकाऱ्यांकडून सोडवले जात नाहीत बऱ्याच ठिकाणी तक्रार होती. त्यामुळे तिन्ही मतदारसंघामध्ये एक पालकमंत्री म्हणून येणाऱ्या 11, 12, 13 आपल्याला ती तारीख आम्ही सांगू तुमच्या मतदारसंघामध्ये तरी सिंधुदुर्गातल्या हेडक्वार्टरमध्ये मी आपण सर्वांना विनंती करणार आहे आपल्या माध्यमातून की महसूल खात्यातले काही विषय असतील साधा विषय असतो बराच तपास असेल सातबाऱ्यावरती आपल्याच गावातलं कोणाचं नाव बदलायचं असेल त्याला एवढे फेरफटके मारावे लागतात की त्याचं काही लिमिट राहत नाही.